नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं ब्रोकोलीचा फार्म वगैरे बघितला, तर त्यानंतर मी बोललो तुम्हाला की अक्षय भाऊंनी केळीचाही बाग केलेला आहे. तर आज आपण त्यालाच भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर अक्षय भाऊ, आता लावून आपल्याला किती दिवस झाले हा केळीचा बाग? त्याला लावून 1 वर्ष झालंय आता. कम्प्लीट 1 वर्ष झाले हो, का? 1 वर्ष झालंय complete. मग 1 वर्षात फळ येतं म्हणजे? हो 1 वर्ष देतो. आणि याच्यातून आपण किती पिकं घेऊ शकतो एका 3 झाडापासून? पिकं घेऊ शकतो एका झाडाचे. म्हणजे 3 वर्ष का? हो 3 म्हणजे 3 वर्ष एकदा लावलं 3 वर्ष झाड, म्हणजे हे कट मारायचं आणि त्याच्यानंतर जो कोंब हो येईल हो तो परत हे करायचं. हो. आणि एका झाडाला एकदाच येते ना हो, केळी? एका झाडाला म्हणजे एकदाच. एकच फण येतो. एकच पण येतो. आणि मग याच्यापासून तुम्ही आता काही बिझनेस वगैरे चालू केला? चालू केलं चिप्स. चिप्स वगैरे म्हणजे स्वतःच आपण मॅन्युफॅक्चर करतो? हो स्वतःच करतो. ओके ओके ओके. किती एकर मध्ये लावलेला आहे हा? ही 1 एकर मध्ये पण. ही बाग पण शेड नेट मध्येच आहे ना? हो हो. हे आता ओपन का बरं केलेलं आहे आपण? हे जे घडे त्याला वजन जास्त घ्यावं म्हणून त्यासाठी आपण वरचं ते काढलेलं आहे. सूर्यप्रकाश वगैरे यावा लागतो हो जास्त. त्यासाठी. आणि या शेड नेट मध्ये अजून याच्या आधी काही पिकं घेतले होते का? याच्या आधी शिमला मिरची घेतली, काकडी घेतलेली. तिला 5 वर्ष झाले, 4-5 वर्ष झालेला. म्हणजे या शेड नेटला का? हो. जसं त्या शेड नेटला सबसिडी आलेली, याला पण तिला आलेली? 50% आलेले. मग ही आधीची आहे का? हो ही 1 नंबर बनवली, 2 नंबरला ती बनवली. ओके. आणि हे केळीचे रोप वगैरे कुठून केळीचे रोप नाशिकवरून बोलवलेले आपण. ते कसं पडतं? G9 ची केळी. G9. हो ओके. 25-26 रुपयापर्यंत जाते आपल्याला. एक रोप का? हो. ओके. म्हणजे 25-26 रुपयाला एकदा काडी लावली की मग त्याच्यातून 3 पिकं घ्यायची आपण. हो बरोबर. आणि मग याच्यासाठी आता तू किती क्षेत्र गुंतवलंय? 1 एकर गुंतवलेलं नाही. हे पण 1 40 एकरचे सेड आहे का? आणि किती त्यात झाडं बसलेत? ते 1320 झाडं बसलेले. 1320 झाडं हो. यात बसलेली. याचं अंतर वगैरे काही फिक्स असतं का? हो 6x5 वगैरे काही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करायचं असं. मग याच्यात तू दुसरं पीक काही घेऊ शकतो का? हो घेऊ शकतो. आजूबाजूला? नाही याच्यात नाही काही घेता. म्हणजे फक्त केळी लावली की केळीच? केळीच. आजूबाजूला काही बाजूला आपलं नाही असं काय जसं डाळिंबात घेतो तसं पीक नाही नाही घेता? याच्यात नाही घेता. ही झाडांना वाढ जास्त फास्ट असेल. अच्छा ओके. आणि मग याला काही खत पाणी वगैरे? हो खत असतं ना याला. फवारे वगैरे पण असतात? फवारा पण द्यावा लागतं त्याला. खत वगैरे कोणत्या प्रकारचे वापर? खत आपली 1261 वगैरे 1340 असे. आणि मग याचं मार्गदर्शन कुठं घेतलं तू का? तू नाही डायरेक्टली चालू केलं. तुझं स्टार्टिंग केलं? स्टार्टिंग केलं. ब्रोकोलीचं पण तू स्टार्टिंग केलंय का? आपणच चालू केलं. ओके ओके. अजून इथं आजूबाजूला कोण काय केळीची बाग? नाही इथं नाही कोणाच्या. फक्त तूच करतोय राजापूरमध्ये? राजापूरमध्ये एक आहे अजून, पण तो लांब आहे आपल्यापासून भरपूर असं. तो ओपनला होता पूर्ण. याला काही म्हणजे माणसं वगैरे काही गरज? नाही याला काही जास्त नाही ना. आणि खर्च नाही जास्त. खर्च नाही का? नाही एवढं फक्त शेती गुत्ती तेवढी? शेती होत तेवढे. आणि मग तसं वर्षाला किती उत्पन्न काढू शकतो तू? आपण पहिल्यांदाच केलं ना तर आपले ह्याच्यातून समजेल आता या पिकातून. ओके. तरी पण मग अंदाजे काही सांगू शकतो? नाही असं अंदाजे आपण बाकीच्यांचं ऐकून नाही सांगू शकतो. आपल्याला जे स्वतःला येईल तेवढंच असं. आणि मग हे समजा आता केळी वेफर्स नाही बनवले तर तसंही तू देऊ शकतो, विकू शकतो? पण आता बाजारच्या दृष्टीने बाजार कमी आहे एकदम तिला. हा. त्यामुळे मग वेफर्स घेऊन आपण त्यातून इन्कम सोर्स करतोय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं, अक्षय भाऊनी फार चांगला केळीचा बाग उभा केलेला आहे. आणि आता हे त्याचं पहिलंच पीक आहे. यातून उत्पन्न त्याचं चालू झालंच आहे जवळपास. कारण आता त्यांनी वेफरसाठी एक म्हणजे केलंय, वेफर्स बनवून तो सेल करतोय. आता स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग पण करतोय तो. तर आपल्याला कळेलच की यातून उत्पन्न वगैरे तो किती काढतोय वगैरे. आपण त्यावरही नंतर एक छोटासा व्हिडिओ बनवूयात यातून. पण ज्यांना नवीन स्टार्टअप बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी ही फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे की ज्यांच्याकडे जमीन आहे पण पाणी कमी, तेही चांगला बिझनेस ह्या क्षेत्रात उतरून करू शकता. आणि याच्यासाठी जमीन वगैरे काही काळी किंवा असं काही असतं का? बरोबर. चुनखडीची जमीन नाही पाहिजे त्याला. फक्त याला फक्त चुनखडीची जमीन नकोय, बाकी सर्व गोष्टी याला माफ आहे. तर त्यामुळे ज्यांना नवीन स्टार्टअप वगैरे बिझनेस करायचा आहे त्यांनी केळीचा बागासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे त्यांना. जर तुम्हाला काही अडचण आलाय तर तुम्ही अक्षय भाऊंना कॉल करू शकता. मी त्यांचा नंबर खाली मेन्शन नक्की करेल. धन्यवाद. घेऊन येऊ पुन्हा एकदा असंच एक नवीन व्हिडिओ.